हे काय आता आणि कुठं चालली? मी आता इथे नाही राहू शकत. काय डोसकं सटकलंय काय तुझं? का रात्री डोसक्यावर पडलीस? तोंडाला येईल ती बोलते मला राहायचं नाही इथं, मग कुठं जाणार आहेस? तुम्हाला काय बोलायचंय ते बोला, पण बस झालं. मी नाही राहू शकत आता इथे. सारखे तेच विचार येत आहेत माझ्या डोक्यात. चंदन दिसला की परत तेच. असंच सगळं सुरू असलं ना तर जीव घेईन मी एक दिवस स्वतःचा. दिव्या, वंदी मूर्खासारखा बोलू नकोस. झालंय तेवढं नुकसान पुरेच आहे. वंदी अगं काय करतीस? एवढ्या मोठ्या पोरीवर कसला हात उगारतीस तू? कुठं जायचंय तुला? तिला काय करायचं ते करू दे, पण मी आता इथे नाही राहणार आहे. मला पैसे द्या, मी फॉरेनला जाईन. काय? कुठं जाईन? कुठं जाईन? फॉरेनला? काय ही डोसक्यावर रात्री पडलेली आहे नक्कीच. अगं फॉरेनला म्हणजे तुला काय नॅशनल पार्कात चालली असं वाटलंय? काय बोलती आणि काय चाललंय हे? अगं दिव्या, असं काय होतंय तुला अजून मधून? सकाळी तर बरी होतीस आणि आता हे काय नवीन? कारण आता हाच पर्याय आहे माझ्याकडे. मला हे सगळं सहनच होत नाहीये. कोणाला काही पडलेलीच नाहीये माझी. मग मी इथे राहून तरी काय करू? अरे दिव्या, काय खरंच ना ही पोर डोसक्यावर पडलेली आहे, कठीण आहे हिचं. येस येस. नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ता कुठलाही पोस्ट नका करू आणि पोस्ट जी करायची आहे एक मेन कॅम्पेनची, हां ती आपल्या अकाउंटवरनं नका करू डायरेक्ट. हां एक्झॅक्टली बरोबर आहे. ओके डन. आणि अपडेट देत राहा मला. ऑल राईट चलो येस ठेवतो. काय आशू, काय चाललंय? शिवा मी भयंकर आनंदात आहे आत्ता. हो, एक मिनिट थांब. हां अंजली बोल. ऐक ना, खूप सॉलिड झालंय कॅम्पेन. थँक्यू सो मच. अरे ऑफकोर्स डील तुलाच. येस डन डन. भेटूया ना आपण ऑफिसमध्ये भेटूया. ओके बाय बाय. काय झालंय काय? शिवा अगं आपलं कॅम्पेन सुरू होणार आहे. ओके अंजली आहे ना, तिने आमचा काल एक फोटो काढला आणि ती म्हटली की हा फोटो जर मी PR ला टाकला आणि तो व्हायरल झाला, तो वर्क झाला तर मला डील दे. आणि बॉस तिला डील मिळालं ना. काय वर्क झालंय सांगू तुला. आय मीन मला होरायझनच्या CEOचा फोन आला. त्यालाही आवडलं कॅम्पेन. सो आय एम रिअली हॅपी. वा, चांगलं चाललंय ना काम. तू खुश आहेस ना? मग झालं. भयंकर खुश आहे. चल आता खूप कामं करायची आहेत, मला आवरू द्यात. बरं मी मदत करू तुला? अरे कर ना, 100% कर. एक काम राहिलंय. काय काय करायचंय पोराचं? शिवा, हा, काय करतेस? भात लावते. एक मिनिट थांब थांब. भात लावायचंय ना, मग इंडिया गेट बासमती राईस वापर ना. हा भात इंडिया गेट गिनी 70. अगं तूच म्हणालीस ना, आपल्या घरच्या समृद्धीला सगळ्यांचाच हातभार लागतो. मग हा इंडिया गेट बासमती राईस गिनी 70 समृद्धीचंच प्रतीक आहे. हा आहे स्वाद समृद्धीचा आणि आपल्या रोजच्या गोष्टींसाठी सुद्धा वापरता येतो. म्हणजे साधा वरण भात पण करू शकतो? अगदी. वरण भात, मसाले भात, पुलाव, अगदी काही कर. सीताई, आशूला इंडिया गेट बासमती राईसचा पुलाव करून देते. उत्तम. इंडिया गेट बासमती राईस आणि तुझं प्रेम म्हणजे आशू तृप्तच होणार. अंजली हे घे तुझं कॉन्ट्रॅक्ट. थँक्यू सो मच सर. आणि हे प्रोजेक्टचे डिटेल्स आहेत. सो दिस प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी अँड द कंपनी. अर्थातच सर. आता तुम्ही आम्हाला हायर केलंय म्हणजे तुमच्यासाठी ही जी महत्त्वाची डील आहे ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मग चला आजच सुरुवात करूया कामाला. मला एक गोष्ट सांग, हे एवढं सगळं काम तुला एकटीला जमणार आहे? रिप्रेझेंट मी करते पण बॅकएंडला माझी टीम आहे. ग्रेट. मला माहिती आहे की आपल्याला ही डील 1 आठवड्यात क्लोज करायची आहे. हां त्यामुळे मी प्री प्लॅन बनवून ठेवलाय. सो आपण स्टेप बाय स्टेप त्यानुसार जाऊया. सो मग त्यानंतर तू आय एम सॉरी, तुम्हाला मी तू म्हटलं तर चालेल ना? ऑफकोर्स येस. लेट्स हिअर इट आउट. सांग काय प्लॅन आहे?
ओके, सो माझ्या डोक्यात असं आहे की आपण आहे ना सुरुवात ही अशा पद्धतीने करूयात. अमेझिंग. आय लव्ह दिस आयडिया. म्हणजे काय आहे, इनोव्हेटिव्ह सुद्धा आहे आणि एफिशियंट सुद्धा आहे. हं? आपल्या क्लायंटलाही खूप आवडेल. मी काय म्हणतो, आपण आत्ताच फोन लावूयात ना त्यांना, साऊंड्स गुड. है ना? या. हॅलो, हां, मला होरायझन मोटर्सच्या हेड ऑफिसला कनेक्ट करून द्या. या. हॅलो. हॅलो सर, हाय, आशुतोष बोलतोय. सर, सो आम्ही जरा मार्केटिंग स्ट्रॅटेजीज डिस्कस करत होतो आणि तुमच्या कानावर घालायच्या होत्या. ऑल्सो काही प्लॅन्स आहेत ते फिक्स करायचे होते. रिअली? खरं तर इतक्या लवकर तुमच्या अपडेट्स येतील अशी मी अपेक्षा पण नव्हती केली. सो मी माझ्या PR मॅनेजरला फोन देतो. Hi sir, this is Anjali. Yes. Ha sir, so I just want to tell you that दॅट्स नाईस. thank you so much sir. Just a sec. हॅलो सर, सो फायनल करूयात. ॲब्सोल्युटली, गो हेड. पण एक गोष्ट आहे, मी आज संध्याकाळी चाललोय लंडनला. पण तुम्ही लोक एवढे गेअरअप आहात तर उद्या आपण प्रेस कॉन्फरन्स करून टाकू. उद्या अनाउन्समेंट करतो, मग जातो. उद्या प्रेस कॉन्फरन्स आणि अनाउन्समेंट करायची म्हणताय. चालेल, आपल्याला पुढच्या आठवड्यात करायचं होतं ते उद्याच करूया. डन डील सर. ठीक आहे, मग लागा कामाला. ओके, ग्रेट, सी या. येस, अमेझिंग. नाईस वर्क. Thank you so much. Yes. Congratulations. सेम टू यू. सो चलो, खूप काम आहे आपल्याला. So, what I feel like आशुतोष, आपण इतकी मोठी डील इतक्या इझिली क्रॅक केली आहे. सो पार्टी तो बनता है. ऑफकोर्स आपण एक काम करू, प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर काहीतरी प्लॅन करू ना. उद्यापासून आपण काम सुरू करणार आहोत ना, सो आपण आजच पार्टी करूया. आज? ऑल राईट, ठीक आहे. पण मला कोरडी पार्टी नको आहे. कोरडी पार्टी नको आहे. ओके, व्हॉट एव्हर यू से. तू म्हणशील तिथे पार्टी करू. सुपर. माझ्या ना हॉटेलमध्ये मस्त क्लब आहे, आपण तिकडेच सेलिब्रेट करू. ओके, चालेल, तसंही करू. मी शिवालाही बोलवतो, माय वाईफ. ओके. ओ माय गॉश, यू आर टिपिकल मॅरिड मराठी मुलगा. हो, म्हणजे आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम की तू बायकोला घेऊन येणार आहेस, पण मी काही चोरणार नाही तुला तुझ्या बायकोपासून. ओके. सो मिस्टर आशुतोष देसाई, Yes. आपण संध्याकाळी भेटतोय. तब तक आय फिनिश माय वर्क. ऑलराईट, मला 1-2-3 मीटिंग्स आहेत, मी आलोच. आय सी यू देन. ओके, बाय. काय? तुमसे अच्छा कौन है, दिल जिगर लो जान लो, हम तुम्हारे हैं सरम, ना 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 पहचान लो. तुमसे अच्छा कौन है. आशू काय एवढा आनंदात काय झालंय भाई, काय? फुल आनंद, हाईट वरचा आनंद. काय झालं ना, आमची PR मीटिंग झाली. त्यांना सगळं कॅम्पेन आवडलं आणि ते म्हटले की उद्या सकाळी प्रेस कॉन्फरन्स करू आणि आपलं जे डील होतंय ते अनाऊन्स करू. आणि शपथ, भारी आहे ही न्यूज. बाई पण ना, हे सगळं अंजलीमुळे झालंय. ती इतकं कमाल काम करते माहितीये, फार मस्त वाटतंय. वा, चांगलं आहे. खुश असते बघून मला आवडतंय. आहे, खुश आहे. एक गोष्ट आहे पण, काय? म्हणजे हे एवढं सगळं चांगलं होतंय शिवा, सगळं परफेक्ट आहे एकदम, तर ओके आहे ना सगळं? हो, अरे असं का विचारतोयस? हे बघ, तुला कोणाचं काही खटकलं का, कोण काही बोललं का? नाही. मग झालं तर, तू एवढी मेहनत केलीये, सगळं नीट होतं, मग कशाला एवढा विचार करतो? दॅट्स लाईक माय वाईफ. हीच आहे माझी शिवा.
हे सगळं काय चाललंय? तू जरा थांब, तू लाडात येऊ नकोस. काय लाडात नको येऊ? अरे या शिवा, तू हसते तेव्हा किती छान दिसते. हो का? अजून काही आहे का? अजून मला भांडावंच वाटतं, पण आता नाही भांडणार कारण वेळ नाही. आल्यावर भांडणार. पण बरं चला आवरा आता जा. आवरा नाही, आपल्याला दोघांना मिळून आवरायचंय. पण मी का? काय झालं? मग तू पण यायचंयस. कुठे? अगं पार्टी आहे. सो अंजली म्हटली की एवढं सगळं सक्सेसफुल होतं तर आपण पार्टी करूया. लेट्स गो. मला बोलवलंय का तिने? त्यांनी काय फरक पडतो? नाही कशाला, तू जा ना अंजली बरोबर पार्टी कर छान. ओके 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 ओके, आता मला कळलं. जेलस? नाही 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 असं काही नाही, जे आहे ते आहे तेच बोल. हो जे आहे ते आहे ना. ओके मग ठीक आहे. मी ना हे घालणार आहे. मस्त शर्ट सूट, तुझं फेवरेट. खूप छान दिसते याच्यात. तू एकटा गेला ना तर बघ हा. आता कसं येणार ना तू? हा येणार. याच शिवाच्या प्रेमात पडलोय मी, कळलं का? पडला असलास तरी हात देणार नाही मी तुला. हात नकोच आहे मला, हं? सगळी शिवा हवी. गप्प बस आता, चल आवरूया. चला. चला ए बाबा आशू, म्हणजे मी कपडे काय घालू? सरप्राईज आहे. आता काय? थांब ना, काय? कपाट उघड. जा. आशू, अरे हे काय? कसं आहे? छान आहे पण आशू तुला माहिती आहे ना हे सगळं हे नको. अरे आशू काय नको? अरे घालून तर बघ, छान दिसेल तुझ्यावर. अरे नाही पण तुला माहिती आहे ना. अरे घालून बघ, छान दिसतील. काही नाही, मी नाही वगैरे काही नाही. आज घालायचं. आजी, आजी दिव्या कुठे? काय झालं? तिला बोलवा, मला तिच्याशी बोलायचंय. दिव्या, एवढं टेन्शन कसलं आलंय तुला? आजी मला एक गोष्ट कळली आणि ती ऐकून मी शॉक झालो. तुम्ही सुद्धा शॉक व्हाल. दिव्या, अरे पण काय झालंय ते सांगशील का? सांगतो सांगतो सगळं सांगतो, सगळं सांगतो. दिव्या आले आले, कशाला आरडाओरडा करतोयस? आवाज खाली. चल माझ्या बरोबर. कुठे? आपल्याला जायचंय डॉक्टरकडे आत्ता. चल. का मध्येच डॉक्टरकडे का? दिव्या मध्येच वगैरे काही नाही, ऐक माझा. आत्ताच्या आत्ता चल माझ्या बरोबर. काय झालंय चंदन? काय डॉक्टरकडे चाललाय? हो ना, जे झालं ते झालं आता. नाही हा दिव्या, नाही. झालं ते झालं म्हणून चालणार नाही. नाही चंदन, आपण नाही मी काही ऐकणार नाहीये दिव्या. माझ्या बरोबर चल म्हणजे चल. नाही ऐकून घे ना चंदन. ते मी दिव्या जे झालंय तेच सांगते मी. ते वाईट झालंय हे मला माहितीये, पण माझं जरा ऐक. आजी, मी आत्ता नेटवर एक गोष्ट वाचून आलोय आणि त्यात असं लिहिलं होतं की असं पोटावर पडून जर मिसकॅरेज झालं, म्हणजे बाळ जर गेलं ना, तर आईच्या गर्भाशयाला दुखापत झालेली असू शकते. आणि तसं जर झालं ना आजी, तर मॅक्सिमम केसेसमध्ये त्या महिलेला परत आई बनता येत नाही. म्हणून मी हिला म्हणतोय की ऐक माझं, चल पटकन डॉक्टरकडे जाऊन आपण विचारू काय चाललंय ते. हो हो दिव्या, मग तुम्ही दोघं जाऊन या डॉक्टरांकडे. होय, जा बाई दिव्या. अगं खात्री करून घेतली पाहिजे आणि नीट चेक करून घ्या बरं का. अरे देवा, मला वाटलं याला खोट्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं असेल म्हणून डॉक्टरकडे नेतोय. नाही आता काय करू मी? तिकडे गेले तर झालंच सगळं. म्हणूनच देवा मी तुला म्हणतोय की चल आपण आत्ता डॉक्टरकडे जाऊ, त्यांना जाऊन विचारू, सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेऊ, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कमीत कमी टेन्शन तर नाही येणार यार. अगं उभी काय, तयार हो ना, चल ना पटकन. नाही जायचंय मला. काय? नाही म्हणजे नाही जायचंय मला. किती नीच माणूस असशील रे चंदन. दिव्या, अगं काय बोलतेस तू? अगं
आत्ताच माझं एक बाळ गेलंय आणि याला दुसरं बाळ होईल की नाही याची चिंता आहे. तुला माझी काही पडलेली नाहीये, माझ्यावर प्रेम नाहीये तुझं? ते दिव्या अगं प्रेम आहे म्हणूनच तर. काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. मला वैताग आलाय. आधीच माझी अवस्था अशी आहे आणि आता अजून हे सगळं सहन होत नाहीये मला. काही वेळ मला एकटं राहू द्या. अजिबात कोणी माझ्या मागे यायचं नाही. रोजचं झालंय हे सगळं. दिव्या आजी जाऊ दे, तिचा स्वभाव माहिती आहे आम्हासनी. पोरीचं काय मध्ये मध्ये सुरू असताना कळत. चंदन, हे बघ, तू शांत हो, मी बोलते तिच्याशी. आई मी तिच्या चांगल्यासाठीच तिला सांगत होतो. हो कळतंय, पण काय रे, काही करत होतास का? काय नाही. मी आले आणि लॅपटॉप बंद केलास का? तू यायला आणि मी लॅपटॉप बंद करायला एकच गाठतो. बाकी काय नाही, मी आपलं काम चालू आहे. अच्छा, काम. आजकाल जरा जास्तच संशयास्पद वागतोयस, वाटत नाही का तुला? हो. नक्की काम करत होतास ना? माझ्या हाताला ना एक जादू लागली. जादू कसली? AI. AI म्हणजे ना आजकालची जादूच आहे. तुला नाही कळणार, जाऊ दे. सुहास प्लीज. नाही नाही, मला तसं नाही म्हणायचं आहे. पण मला काय वाटतंय, या घरात आपलं काही घडत नाही, मग आपणच आपल्यासाठी काही विचार नको का करायला? खरे, पण होप सोडून चालणार नाही. कारण मी सहजासहजी त्या शिवाला सोडणार नाहीये आता. मी तर म्हणतो नकोच सोडूस. फक्त आता जे काही घडतंय ना त्याची मजा घे. अरे बाबा, आपलं रोमॅन्टिक कपल रेडी होत आहे. काय कुठे चाललंय, कुठे म्हणजे काय? अरे ते कुठे चालले ते? काय सारखं विचारता कुठे चाललेत? ओके त्यांना रेडी होऊ द्या ना, थांबा ना जरा 2 मिनिटं. ओके ओके ठीक आहे. मी फक्त एवढंच म्हणते, चाललेत कुठे? ते बरोबर आहे. पार्टीला चाललंय. पार्टीला चाललंय. वा, वहिनी, हळू हळू हळू. काय भारी दिसते वहिनी. सुंदरच दिसते शिवा, मुळात सुंदर आहे ना ती. आईला काय सुनेचं कौतुक करण्याची संधीच हवी असते. हो, कारण वागतेही तशीच ना ती. पण आशू असे तयार झालं, काय विशेष काय? काही नाही भाऊ, आपल्याला ही डील मिळाली म्हणून आम्ही पार्टी करतोय आज. उद्या प्रेस कॉन्फरन्स आहे आणि अनाउन्समेंट पण आहे, सो आम्ही जरा सेलिब्रेट करायचं ठरवलं. हा, तुमचं सेलिब्रेशन तर आत्ताच सुरू झालंय, हातात हात घालून वगैरे. आणि दोघांचंच आहे? नाही नाही, आहेत ना अजून. ऍक्च्युली अंजलीचा प्लॅन होता, ती आपली PR मॅनेजर जी आहे, तिचा प्लॅन होता जरा सेलिब्रेट करू. मला येऊ आम्ही. अच्छा अच्छा, हा हा, मग ठीक आहे. एन्जॉय. पण शिवा का जाते? सुहास, काय प्रश्न आहे हा? काय त्यांचं रिलेशन काय? आशूची बायको आहे ना शिवा, मग ती नाही जाणार. भाऊ अहो जाऊ द्या, त्याला वाटूच शकतं असं. तो नाही ना नेत त्याच्या बायकोला कुठे, म्हणून. नाही घेऊन जाईल. नाही, आम्ही तर पार्टीच करतोय, काम चालू आहे, असं काही नाही. तू एक्सप्लेनेशन का देतोय?
मला विश्वासच आहे काम होणार आहे म्हणूनच तू आज पार्टी करायला चाललाय बिंदास जा ऑल द बेस्ट मजा करा चला चला बाय बाय येतो तिथे लाजत नको बसूस माझ्या घरी